काहीच नाही करत, मुवमेंट बघा त्याची. इथं फुल उभा हे बघा, हे बघा, राहिला हा बघ राहिला. हात एकदम ताट आहे माझा. फक्त इथं एकदम हळूहळू झालं आणि इथं काही, इथं एकदम फास्ट होतोय उभा. हा बघा, पडल पण तो पलीकडे बघा आता. हे बघा, हे बघा, हे बघा, ऑटोमॅटिक. आणि उभाच राहिलाय, उभा आहे बघा नारळ, कुठलाच सपोर्ट नाही. इकडे पडेल तो, एवढा प्रेशर देतोय. पडला. खूप सुंदर असं फुल फुललंय बघा. ह्याला कसलं फुल बोलतात तुला माहित आहे ध्रुवा? म्हणजे घराच्या समोर आहे ना, बघून मन प्रसन्न होते. अगदी घराच्या समोर आहे आपल्या. आणि हा उंबराचं झाड, आणि हे आपलं घर. आणि आपला भारत देशाचा तिरंगा फडकतोय. आज आहे 15 ऑगस्ट 2024. पाऊस पण गायब झालाय, ऊन पण नाही पडलंय, सावट आहे. हर घर तिरंगा. प्रत्येक घराच्या इथे समोर तुम्हाला तिरंगा दिसेल. नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णवाडीत स्वागत करतो आपलं समरेश व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आई आहे, आज आहे ना 15 ऑगस्ट 2024, म्हणजे स्वतंत्र भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन. आणि साजरा करून आलो आत्ताच, ध्वजारोहण करून आलो. सर्वांना आहे ना आपल्या यूट्यूब कुटुंबाला 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या घराच्या समोर पण तिरंगा फडकतोय तो बघा, दाखवतो नंतर. काल रात्री मला थोडंसं जाणवलं असं की हा व्हिडिओ करायला पाहिजे, कारण का काल रात्री आपल्या घराच्या समोर पोरं आहेत ना आपली गावातली, ती नारळफोडी खेळत होती. नारळफोडी म्हणजे नारळी पौर्णिमा आली ना आता जवळ, तर कोकणामध्ये प्रत्येक इथे नारळफोडी खेळतात, एकमेकाचे नारळ फोडायचे. म्हणजे खेळ आहे तो पण पूर्वीपासून चालू झालेला नाही. हा, तुमच्या काळात पण खेळायचे ना तू लहान असताना? म्हणजे जवळजवळ 15-20 दिवस अगोदर बसून खेळतात गावात. आता मोठ्या मोठ्या स्पर्धा भरायला लागल्यात, पण असे गावागावात खेळतात ती एक मजा वेगळी असते. नारळ हा घटक आपल्या कोकणातल्या जेवणात रोज असतो नाही? आम्हाला नारळाच्या खोबऱ्याचे जेवण जात नाही. भाजी असू दे, आमटी असू दे, मोदक तर एकदम फेवरेट सगळ्यांचे. नारळ हा असतोच प्रत्येकाच्या जेवणात. अक्षू पण आहे. ती बघा अक्षय. आम्ही झेंडावंदन करून आलोय म्हणजे ऑफिस मधून. गावात पण होतं, पण गावात आमचं टायमिंग मॅच होत नाही. काय अक्षय ये इकडे, मला सांग ना. गावात किती वाजता होता? 8:30ला. तेव्हा आम्ही ऑफिसला असतो. नारळाचा विषय काय आलाय माहित आहे? माझ्या हातात आहे नारळ. काल आम्ही आलो ना ऑफिसहून रात्री 8-9 वाजता, तेव्हा पोरं इथं खेळत होती आणि अनिकेतने मला दाखवलं, समोरचा आपल्या काकांचा मुलगा ना भाऊ, त्याने दाखवलं की तुमचे तर पाणी जाम आहे. पाणी जाम आहे, बोरिंग मारा इथंच. तर नको, इथं नको बोरिंग, आपल्याला हाय पुरेसं पाणी, म्हणजे आपल्या गावात पुरेसं पाणी नळाला MIDC सगळ्यांकडे. तर बोरिंग नाही मारायची, पण मला दाखव काय आहे ते. तर तो त्याने असं दाखवलं ना, तर नारळ आहे ना त्याने असाच धरला बघा, असा नारळ धरला. तू आई बघितलाच नाही ना? तू बघितला? मग तुला काय वाटते? हा बघा, हा असा नारळ धरला त्याने असा, आणि तो फक्त इथे पुढे गेला थोडा, आणि हा बघा असा झालाय, असा उभा झाला ऑटोमॅटिक. आता बघा उभा राहत नाही ना, मी धरतोय तेव्हा उभा राहते. तो डायरेक्ट असा आडवा डायरेक्ट उभा राहिला. मी म्हटलं जादू आहे की काय? अक्षू इकडे. मग काय तुला काय वाटते आई? बघा हा नारळ आडवा आहे ना, थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. ऑटोमॅटिक हा नारळ उभा होईल आणि पडेल पलीकडच्या साईडला. एका साईडवरून उचलून दुसऱ्या साईडला पडेल. तो कसा पडेल, का पडतो तेव्हा मी सांगतो तुम्हाला नंतर. तुला काय वाटतं आई, होईल असा? का होतं आणि झाला तर का होतं माहित आहे तुला? नाही माहित? जादू वाटते काय? तिला वाटेल जादू पण आहे की काय? काय सायंटिफिक रिझन असतं? हा, तर सगळेजण काय बोलतात माहित आहे, जेव्हा आपण पाणी बघतो ना जमिनीमध्ये, तेव्हा पाणी शोधण्याच्या म्हणजे खाली आपण बोरवेल मारणार ना, त्याच्या अगोदर कोणाला तरी बोलवतो आपण. म्हणजे पानाडी बोलतात किंवा काहीतरी बोलतात, त्यांना बोलवतो. तर 2-3 प्रकार असतात. एक काठीचा असतो, असा असतात. दुसरा हा नारळाचा असतो की त्याच्या थ्रू पाणी समजतं जमिनीमधलं, असं
म्हणतात. म्हणजे मी का असं बघितलेलं नाही, पण असं बोलतात. तर आम्ही काय बोरिंग मारली नाही, त्यामुळे मला काय अनुभव नाही. पण काय रिझन आहे म्हणजे हा नारळ जेव्हा उभा राहतो तेव्हा का राहतो, तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटेल एवढं नक्की या व्हिडिओमध्ये. म्हणजे जादू आहे की सायन्स आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगतोच पुढे. पण त्याच्या आधी मी दाखवतो तुम्हाला हा नारळ आपल्या घराच्या समोर 2 ते 3 ठिकाणी, इवन आपल्या जो पार्किंग आहे ना, पार्किंग एरिया तिथे पण राहतो उभा. व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा, म्हणजे ह्यात बरंच इंटरेस्टिंग आहे या व्हिडिओमध्ये. हा बघा, हा एक नारळ घेतलाय मी आणि हा एक नारळ घेतला. हा सोललेला आहे, हा न सोललेला जास्त. आता बघा अनिकेत आलाय. अनिकेतने काल दाखवलेलं मला की उभं राहतोय. मी सकाळी पण बघितलं तर राहतोय, माझ्या हातात पण राहतोय. मला वाटलं का अनिकेतच्या हातात राहतोय, फक्त माझ्या हातात पण राहतोय. आता मी घराच्या बाहेर आलोय रस्त्यावर, आणि काल इथेच होते ना ते, ही आपली पोरं खेळत होती ना तेव्हा इथे उभं राहिलेला नारळ. तर काय जादू आहे बघा. आता ऋतिक आहे जादू बघायचे. हा ये हर घर तिरंगा. सगळ्यांच्या घरावर तुम्हाला तिरंगा फडकलेला दिसेल, आपल्या घरावर पण फडकतोय. हे बघा, हे आपलं उंबराचं झाड आहे, औदुंबराचं झाड आहे. हे ध्रुव ये, ध्रुव ये लवकर ये. आपला डोंगर हिरवागार, पाणी नाही तर राहत नाही. असा आपला बेलकडे गाव, अलिबाग मधील बेलकडे गाव. हा आता अनिकेत, मी इथं पण बघितला मगाशी, इथं पण बघितला, इथं आणि इथे पण. खेळायचा आपल्याला नारळ, खेळायचा तो आणजा नारळ. थांब अनिकेत खेळूया. हा तो नको, मग दुसरा आण. आपला आपला आहे तो काय कुठला, दुसरा माझा आणतो. हा नाही तो दुसरा आहे. आता नारळ खेळतो आम्ही. नारळ फोडायला कसा मारायचा? शिर मारू? शिर नाही मारायची. काय पण सांग तुला काही शिर आहे ना, ती मारली तर समोरच्याचा नारळ लगेच फुटेल. ही शिर मारली तर, पण ही शिर मारायची नसते, मग चिटिंग होती ती. 1 2 3. नाही छोटा नारळ आहे ना, खेळी नारळ आहे 100%. हात काढ, लागेल तुझ्या. ठीक आहे ती त्याची पकडायची. मला काय त्यातलं माहित नाही ना, म्हणून आलीच नाही ती. असं आहे काय. मी काय खेळायला जात नाही ना स्पर्धांमध्ये. इथं मारतात, इथं मारल्यावर लगेच फुटतं. नाही वरती मारतात, खाली मारलं नाही होत. घे ध्रुव. आता साईच्या चालली, तिच्या दुकानात चालली ना, मम्मी बरोबर चालली. आता जादू दाखवतो तुला. घे हातात धर, असाच तर हात असा, हे बा असा ठेवा ताट. हा शाबास, हा बस. हा असंच राहा, असंच राहा. ये पुढे पुढे, हळू 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 हळू, एकदम हळू हळू. हा ये थोडा पुढे हात कर, कर हात पुढे कर, इकडे. आता बघा साईशाच्या हातात मी बघतोय, पण उभा नाही राहत नारळ. तुम्हाला माहित आहे? नाही सांगा काय ऐकलेत? नारळ उभा राहिला तिथं पाणी असतं खाली, म्हणून बोरवेल मारतात ना, असं बोलतात. नाही तर व्हिडिओ बघून मारायचे बोरवेल, नारळ उभा राहिला आणि पाणीच नाही लागायचं. बरोबर की नाही? म्हणून आपण काय सांगत नाही, पण बोलतात असं. मी कितीकडे ऐकलंय. पण किती टक्के खरं असतं ते आपल्याला पण नाही माहित ना, त्यामुळे बोलू शकत नाही. चला दुकानात चालेल, अगरबत्तीचं दुकान आहे, साईशा अगरबत्ती, अलिबाग बायपास. चला बाय बाय. आई, आईला हातात देऊन नको, इथं राह, इथंच राह, इथंच राह. हातात धर, धरू नको, असा हात सरळ. हा बा ताट कर, ताट. आईला दाखवतो आता. थांबो, थांब. हा हा सोड सोड.
हां सोड, सोडलं हात सोड. आता इथं हळूहळू जा. इकडे का? हम्म. हात सरळ ठेव. हा मिळालं. हां तुला वाटते उचलते असं? हो हा नारळ उचलते असं वाटते? हा तर ये पुढे ये. कुठे जा? हा, दे. थांबो, थांब थांब थांब, काय करू नको आई. हा. असंच कर, सरळ ठेव, हात सरळ ठेव, हो. हात सरळ ठेव, ठेव हा बस आहे. ठेव ठेव. हा कसं आहे? ये पुढे ये, पुढे. हात असा घ्या, असा असा. हा ध्रुव, आईच्या हातात का नाही होत? हा होते होते. थांब आई, काय नको करू, थांब. वही नाही तो होते होते, हालतय. थांब. पुरुषांचेच होतो. नाही असं काय. हा पुरुषांचेच होतो. थांब थांब, असं असतंय. पुरुषांचेच होतो. थांब बघू दे. पुरुषांना बघायला काय असं पाठी हो पाठी. हा पुरुषांना काय बघायला लागतो तुझा? हा पुरुषांना थांबो थांबो, अजून काय नाही मुवमेंट होत. नाही रे. हा, थोडं सोडलेलं आहे. पाणी बघा, ऐकायला येतं तुम्हाला? पाणी अर्ध भरलेलं आहे ऋतिकेश, अर्ध आहे. आता बघा, मी धरू, मी पकडू. सरळ हात सरळ. हे घे. आता बघा, मी आडवा धरलाय. कुठे सपोर्ट आहे, कुठेच नाही. म्हणजे असं नाही की एकाच माणसाच्या हातातून होते किंवा एकच नारळ होते, असं नाही. नारळ पण वेगवेगळे आहेत, माणसं पण वेगवेगळे आहेत. बघा आता राय आडवाच आहे, बरोबर? आडवा आहे, अजून पण आडवा आहे. मी कुठेच सपोर्ट दिलेला नाही आहे. हे बघा, जवळून दाखवू ऋतिकेश, कुठे सपोर्ट दिलेला नाही आहे. ओके, आता बघा, मी ते जवळून दाखव, हे समजेल. जादू. हा बघा, मला लगेच समजतंय की मुवमेंट होतंय. हा बघा, हा बघा, मी काहीच करत नाही. हे बघा, परत बघा, व्यवस्थित बघा. मी हात सरळच्या आणि ताट ठेवलाय बघा, सरळ आणि ताट ऑटोमॅटिक हल्लाय. हा बघा, हा बघा, मुवमेंट बघितलीत? आता मला वाटतं पलीकडे पडेल तो, एवढा बघितलात? परत दाखवतो. हा बघा, मी इथून जातोय, या ठिकाणीच मला उभा राहिलेलं दिसतंय. बघा, हे बघा, आता मी बोटांवर काढायला माहित आहे, तिकडे पडतोय. तुम्हाला उभा राहायला दाखवायचं. हे बघा, ठीक आहे, क्लोज क्लोज दाखव. मुवमेंट झाले की लगेच कळतंय. त्या कोपऱ्यात पाणी आहे तिकडे. इकडे जा सरळ जा. पॉइंट मुवमेंट होते. हे बघा, हे बघा, हे बघा, ऑटोमॅटिक. आणि उभाच राहिलाय, उभा आहे बघा नारळ, कुठलाच सपोर्ट नाही. इकडे पडेल तो, एवढा प्रेशर देतोय. पडला, फुल छान आहे, फुल. आता बघा, फुल किती मस्त आहे बघा, आईने झाड लावलेलं. हे बघा, आता मी आलोय आपल्या अंगणात. इकडे कुठे मी बघतोय, पाणी बघतोय, पाणी बघायचं तुला. हे बघा, इथं कुठं पाणी लागतंय का बघू. पाणी पाणी असं नाही, कुठे नारळ उभा होतोय का बघू आपण. हे बघा, आता बघत राहा फक्त. इकडे बघा, कुठे उभा राहतोय काय बघा, कुठेच नाही राहत आहे. कारण का सगळीकडेच नारळ उभा राहत नाही. हा, थांबा ध्रुव, तू इकडे, आता मी इकडून येतो आपल्या अंगणात. अजून काय मुवमेंट मला दिसत नाहीये. आता बघ, असं काही एक मंत्र बोल फक्त, बघ लगेच होईल काय हो. बघ, आता बघत राहा. हे बघा, हे बघा, आई बघत राहा. आई नारळ घेऊन जा तुला. हा बघ, हा बघ, आई 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 बघ, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, मुवमेंट झाली, मुवमेंट झाली झाली झाली. अशा ताई, हे बघ, अशा ताई, हा बघ, हा बघ, हा बघ, आला आला आणि पडल इकडे तो, या साईडला. एवढा फोर्स आहे बघा, जबरदस्त. म्हणजे इथं आई, इथं पण पाण्याचा साठा असू शकतो असं नारळ सांगतोय. आम्ही बरेच इथं ट्राय केलं, सगळे इथंच काय नारळ उभा राहत नाही. ओके, आणि मी एवढंच सांगतोय की ही काय अंधश्रद्धा नाही आहे.
जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर दिसलंय. हातचलाकी पण नाही आहे. तुम्ही पण स्वतः चेक करू शकता असा नारळ घेऊन. पण त्यात अर्ध्यापेक्षा जास्त तरी पाणी पाहिजे, समजलं? हां, आणि तुम्ही तुमच्या शेतात जा, कुठे आजूबाजूला जा, समजेल तुम्हाला नारळ उभा राहतोय की नाही. आणि नारळ उभा राहिला तर बोरिंग मारायला काय जाऊ नका, कारण का जेव्हा नारळ उभा राहतो तेव्हा पाणी असतंच, त्या नारळाच्या खाली पाणी असतंच किंवा लागेलच असं बिलकुल नाही. म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञ असं बोलतात की जिथे नारळ उभा राहील तिथे पाणी लागेलच असं नाही. पण असं पण मी सांगत नाही की उभा राहायला आणि पाणी नाही लागणार, असं पण सांगत नाही. म्हणजे मला त्यातलं 100% नॉलेज नाही आहे म्हणून मी सांगत नाही तुम्हाला. हां, म्हणजे तुम्ही फक्त ट्राय करा तुमचे ते कुठे राहतोय काय आणि मला कमेंट करून सांगा. आता आम्ही चेक करण्यासाठी आहे ना आपल्या घराच्या इथून इकडे आलोय, परत होतंय काय बघतो उभा. म्हणजे कसं आहे, इथे पाईपलाईन पण आहे, पण पाईपलाईन पूर्ण इथून गेलेली आहे सरळ अशी. ओके, तर त्या पाईपलाईनवरूनच चालत आलोय आणि इकडे उभा होतोय का बघतोय. म्हणजे पाण्याच्या प्रेशरमुळं उभा राहत नाही ना ते एकदा कन्फर्म करतोय. पण पाईपलाईनच्या वरच उभा येतो तरी पण वर जात नाही. म्हणजे पाईपलाईनचा काय नसेल ना रे, बकेतनं आपण बोलतोय की पाईपलाईनचा काय इफेक्ट होत नाही. म्हणजे खरोखर हा उमरा झाडाकडे असतं ना, उंबराचं झाड, आपल्या कडुलिंब, उंबराच्या झाडाखाली हां, आणि कडुलिंबाच्या आणि कारंजाच्या झाडाखाली पण असतं, पण थोडंसं करवट असतं पाणी. हां, तुमची तर मारली खांडलेत तेव्हा तो सांगत होता. तर माझ्या तिथे कडुलिंबाचं झाड होतं, त्या झाडाच्या खाली पाणी. तू मारलीस तिथं कडुलिंबाचं होतं. मग शक्यतो कडुलिंबाच्या झाडाखाली पाणी असतं असं बोलतात. कडवी झाडं असतात ना जी, आणि औदुंबराच्या झाडाखाली पण असतं बोलतात. म्हणजे हे आपल्याला एक नवीन समजले बघा. पण होतंय ना दोन्हीकडे बघा. तुझं पण होतंय. पाणी कमी आहे, पाणी कमी स्लो होतं. कमी येते ना. ओके, नारळात पाणी कमी. जास्त पाणी पण नाही लागत, पूर्ण भरलेला आणि अर्धा पाणीने भरलेला लागतो. कोणाला बोरिंग मारायचे आहे, कुठं पाणी लागतं ते बघायचं आहे, लगेच कॉन्टॅक्ट करा समरेश पाटील. असं नाही, एक माहिती म्हणून फक्त तुम्हाला दाखवतोय मी. चला आता मी आपल्या घराच्या वरती गावात जाऊया. चला, थोडासा मुवमेंट झालाय. झाला 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 हे गाठंगली मारली. झाला 3 पॉईंट इथेच दाखवले तुम्हाला मी. ओके, आता पुढे जाऊया. ध्रुवाला काम आहे खरं आज थोडंसं उन्हात, पण ही गोष्ट आहे ना थोडीशी इंटरेस्टिंग वाटली मला. का लोकांना, बरेच लोकांना जादू वाटेल, नाहीतर हातचालकी वाटेल बरेच जणांना. पण असं काहीही नाही. परत परत मी सांगतो. तो बघा सगळीकडे उभा राहत नाही. बाकी राहायला उभा या इकडे या. झाला उभा. 3 ठिकाणी झाला. 3. तुमच्या अंगणात पाणी लागते का बघू आता. चला, एक कॉन्ट्रॅक्ट भेटले आपल्याला पाणी बघायचं. बोरिंग मारायचे पाणी लागते का बघूया. एक मजा म्हणून बघतो आपण, बाकी काही नाही. सावकाश. इकडे भाटत बघायचं आहे पहिलं कॉन्ट्रॅक्ट. यस, बाकी या. नेमकं काकींचं कॉन्ट्रॅक्ट भेटलं आपल्याला. एक ट्राय करू ना आपण. आपल्याला ट्राय करायला काय जाते, पैसे जातात नाही ना. बरोबर ना काकी. या रुपया पण आलाय. हे भाट आहे काकींचं, म्हणजे घराच्या पाठचं. शेती नाही, भाट बोलतात त्याला. आणि पलीकडे शेती आहे आपल्या गावची, ती पण ध्रुव दाखव. आणि एकदम हळूहळू बघायला लागेल, आपल्याला लगेच कळेल. पहिली शेती दाखव. ध्रुव दाखवेल बघा तुम्हाला तोपर्यंत. म्हणजे आपला बेलगडे गाव आहे ना, सरळ रस्ता, इकडे शेती आणि इकडे शेती.
आताच साधारण 15-20 दिवसापूर्वी शेती लावली असेल ही. हे बघा भात उभा राहिलेला दिसते मस्तपैकी. हे शेत लावलेलं नाही आहे. हे बघा वरपासून दिसतंय शेती हिरवळ. म्हणजे आपण बोलतो ना, शहरात कुठे पण बघा तुम्ही, तुम्हाला हिरवळ दिसणार नाही. पूर्ण बिल्डिंग दिसतील आणि माणसंच दिसतील फक्त. गावामध्ये घराच्या मागे आलेत, मस्तपैकी नजर मारायची, जेवढं टेन्शन असेल तेवढं दूर. बरोबर ना? बघा आता इकडे तुम्हाला पण शांत वाटेल. पाखरांचा आवाज येतोय बघा, बेडकांचा आवाज येतोय. रुपयाला बोलते भेटल, काकी पण बोलतात. काकीना शुअर नाही. चला, मला वाटते कुठं एक पॉइंट तरी भेटायला पाहिजे आपल्याला. चला, देवाचं नाव घ्या. चला, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. इथं पॉइंट मारून ठेवा. काकी खुश बघा किती झाल्या. काकी तुम्हाला वाटलं नव्हतं ना? हा, आता रुपयाचा ट्राय करतो. तुम्हाला वाटायला नको की खोटं आहे असं वाटेल नको. आता हा, पूर्ण ताट ठेवलेत त्यांनी बोट. ओके, इकडून ये. हा, करत आहे एकदम हळूहळू ये. काय सायंटिफिक रिझन आहे मला पण कळत नाही हो. ये हळू, सरळ आहे. हा, येऊ दे. थांब, मला हललेला दिसतोय अजून. ये पुढे, हलतोय थोडासा, हलतोय. ये माझ्या इकडे थोडासा. ये, थांब, हलतोय. ये ये. बाप्पाचं नाव घेतलं होतं काय? करते कोण सगळं? गणपती बाप्पा देवच करते. आपण काय करतोय? तोच आपल्याला देणार ना, तोच द्या. तोच सांगणार, तो बघ उचलते कसा. हा बघ, इथं जाणवला मला जाणवला. हा बघ, हा बघा झाला. हा पॉइंट आहे बघा. इथं आहे ना, इथं काहीतरी मार्क करा. हे बघ, इथं काहीतरी कर. हा पॉइंट आहे. देवाची सगळी कृपा आहे, बाकी आपलं काय नसतं. याच जागेवरचं काहीच करतो काय बघ, काहीच नाही करत. मुवमेंट बघा त्याची. हे बघा राहिला. हात एकदम ताट आहे माझा. फक्त इथं एकदम हळूहळू झालं, आणि इथं काही इथं एकदम फास्ट होतोय उभा. हा बघा, पडल पण तो पलीकडे बघा. आता ध्रुवा, धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितला तुम्ही. काहीतरी तुम्हाला नवीन बघायला भेटलं व्हिडिओमध्ये. आणि असं ट्राय करा तुम्ही, कमेंट करा, मला नक्की करा. कारण का मी पहिल्यांदा ट्राय केला आज, आणि काल अनिकेतनी मला दाखवलं म्हणून. म्हणजे ह्याच्या पण हातात उभा राहतोय, थोडा कमी राहतोय, पण माझ्या हातात पूर्ण दाखवतोय. अनिकेतच्या हातात पण पूर्ण उभा राहतोय. ऋतिकेच्या हातात तर जास्तच फोर्सने राहतोय उभा. हां, तर अशी वेगवेगळी कारणं आहेत. आणि दोन्ही नारळ बघितले आम्ही, एकच नाही. त्यामुळे तुम्ही पण बघा आणि आम्हाला सांगा. तर व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल ना तर सबस्क्राईब करू शकता, जर आवडला असेल तर. चला, बाय बाय. ध्रुव, बाय कर.